विदर्भातील तेली समाजाची सर्वात मोठी संघटना असलेल्या जवाहर विद्यार्थी वसतिगृहाचे अध्यक्ष शेखर सावरबांदेजी आपल्यासोबत आहे। एकूणच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरांगे पाटील ज्या शब्दात टीका करतायत त्यावर काय भूमिका आहे आपली? लोकशाही परंपरेमध्ये साधारणतः प्रत्येक समाजाला किंवा प्रत्येक संघटनेला आपल्या ठिकाणी आंदोलन करण्याचा आणि आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवण्याचा अधिकार आहे। परंतु ज्या पद्धतीनं सध्या जरांगे पाटील ओबीसींच्या नेत्यांबद्दल बोलून राहिले, चंद्रशेखरजी बावनकुळे हे एक महाराष्ट्रातल्या ओबीसींचे नेते आहेत। वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळे नेते ओबीसींचं काम करतात आणि बावनकुळे साहेब एक मोठ्या ताकदीनं ओबीसींचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये करून राहिले आहे। आणि या माणसांबद्दल, या व्यक्तीबद्दल जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलं ते निश्चितपणे निषेधार्ह आहे। तुम्ही आपली मागणी मांडा, तुम्ही आपली मागणी सरकारपुढे मांडा, परंतु ज्या सरकारच्या विरोधात तुम्हाला बोलायचं असेल त्या सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात बोला तुम्ही। परंतु आपण एका ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलून राहिलो, हे खऱ्या अर्थानं आम्ही सगळे लोक त्यांचा निषेध करतो। आणि खास करून ओबीसीची चळवळ ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात सुरू झाली आहे त्याला कुठेतरी अटकाव करायचा, थांबवण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करतात आहे असं मला वाटते। व्यक्तिगत पातळीवर जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली जात आहे, कारण की या सरकारमध्ये महसूल विभागाच्या चांगल्या निर्णयाची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे, म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचलेले निर्णय आहे। अशा प्रकारची व्यक्तिगत टीका त्या नेत्यावर, त्या मंत्र्यावर जाऊन करणे कितपत योग्य वाटतं? ज्या पद्धतीनं त्यांनी वैयक्तिक टीका केली, कधी कधी असं असते की आपण एखाद्या माणसाच्या विरोधात वैचारिक भूमिका आपली वेगळी राहू शकते आणि वैचारिक भूमिकेतून आपण ती टीका टिप्पणी करण्याचा आपल्याला अधिकार आहे, ते स्वातंत्र्य आहे। परंतु आपण एखाद्या माणसाला टार्गेट करून वैयक्तिक जर त्याच्यावर जर टीका केली तर निश्चितपणे ओबीसी समाज त्याचा निषेध करते। ओबीसी समाज आणखी आक्रमक होईल, कारण की एकूणच जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती ओबीसीतून आरक्षण हवं आहे त्यांना, आणि मग ओबीसीचे प्रमाणपत्र रद्द केले म्हणून महसूल मंत्र्यांवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली जाते। ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं आता मंडल यात्रा पण सुरू आहे या विदर्भामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मंडल यात्रेच्या स्वरूपात असेल किंवा मग ओबीसींच्या मागण्यांच्या स्वरूपात असेल, ओबीसी समाज हा काम करत असतो। आज या ठिकाणी असं झालं आहे की वैयक्तिकरित्या बावनकुळेंना टार्गेट करून ज्या पद्धतीनं जरांगे पाटील ज्या मराठ्यांचं नेतृत्व करतात त्या मराठ्यांना कधीच ही बाब पसंत नाही पडणार। परंतु जरांगे पाटील मात्र वैयक्तिक स्तरावर जाऊन जी टीका करतात त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेधच करतो। परंतु ओबीसी समाज त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं उतरेल आणि त्यांच्या या जरांगे पाटलांना विरोध करत, त्यांच्या मराठ्यांच्या मागणीला आमचा विरोध नाही तर जरांगे पाटलांचा निश्चितपणे आम्ही विरोध करू। शेवटचा प्रश्न, ओबीसी समाज बावनकुळे साहेबांच्या मागे आहे असं म्हणता येईल तुम्हाला? हा, निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं नेतृत्व करणारी जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये बावनकुळेचं नाव अग्रेसर आहे आणि बावनकुळेंचं ओबीसीचं हे नेतृत्व करतात। ओबीसीचं जेव्हा विषय येतो तेव्हा बावनकुळे सकारात्मक भूमिका घेतात आणि ती सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र शासन त्याच्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करते। अशा प्रकारची पार्श्वभूमी आज आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।